पाटील कांद्यावर हात कधी मारता? वाशून डाला ना हो सारा. हातात मारला त्या दिवशी भंडाऱ्या दिवशी. बाय ना तुम्ही म्हणले की भंडारा आहे पाटील, पोया टाकायला लवकर जाऊ द्या आम्हाला. त्या दिवशी तर मारला. आता काय 5-6 दिवस झाले रे बा भंडारा होऊन. मग हा वास कुकून येऊन डाला पाटील? तुमच्या शेजारी आहे कांदा गिंदा कोणाचा, किंवा तुमचीच गंजी अंदर लागली पाहू का उकराकर करून? का पाटील तुमचा लागला राजा? हेंगे माझ्या हातात जाऊन फसला ना बा डायरेक्ट. 4-5 कांदे सडेल लागले मला माझ्या हाताले. अरे पाटील निसा लागते हो हा लवकर लवकर. बाया सांगून द्या बा आजच्या सांगा. आज कधी दुपारीच्या कधी भेटला तरी घेऊन घ्या, सांगा मावशीले. आणि दुपारी तरी बोलावा, येतलं काही ना काहीतरी हाती लागी ना, नाही तर हा लय लागून राहिला बरं अंदरून. काय बोलतो का सोमा? का आता 2-3 दिवसा अगोदरच तर पाहिला मी हात घालून, तरी गंजी उकराकर केली तिने मी ना. एकाचा कांदा नव्हता लागेल, आता काय एका 2 दिवसात लागलाय का लागे? अरे पाटील 4 महिने पाण्यातच असते कांदा. आणि आता आणून तुम्ही तो या नेटच्या खाली ठेवला, सर ऊन पडून राहिलं त्याच्यावर. हे नेट काय फार काय टिनासारखं की स्लॅबसारखं हे करते काय? किंवा झाडाची सावली पाहिजे होती एखादी तुमच्या याच्यावर. मेरा नाम नेटवर आहे ना, हा अंदर खराब नाही होऊन राहिला का? मला 3ऱ्या वर्षी असंच आम्ही हगई केली. राहू आम्ही घरच्या घरीच लागलो होतो निशाले. तर 2 गाड्यातला आमचा खराब झाला कांदा. हा कापेल किती आहे पाटील? जवळून कापेला निरा जिवायला लागल्या आणि कापता आम्हाला शेपट नव्हते ठेवायला का त्या कांद्याले? मागं नव्हते का तुम्ही? अरे वा, कांद्याला जीवही लागून असतात देत म्हणतात. नाही तर काल लोकांनी टोपलाईनं भरले असते कांदे, फावडे नसते लावले. कोणा वारात दिसते कोणा गंजीवर फावडलं घेऊन. अरे बा त्याला पालच नव्हती ना, सारी पाल गैली होती त्याची. हाच तर कांदा पाणी देऊन त्याला काढा लागलं, नाही तर कुठे हाती आला तो अर्धा तो वारातच आहे अजून अटकेल. पाटील जमलंच तर आजच पाया सांगा तुम्ही बाबा, आणि यातला काय तो खराब काढून टाका, नाही तर खतातच जाईन पुरा. हा गाडीतच दाबा लागेल बरं तुम्हाला. हो ना बाबा, आता तुला सांगितल्यावर बा सांगतोच मी संध्याकाळपर्यंत. सांग ना किती बाया लागतील, तू सांग ना. आता 11 टाल्या आहे आपला हा कांदा, किती बाया लागतील याले सांगा ना. 7-8 बायात होऊन जाते समजा. 7-8 बाया नाही, हो 7-8 बायात होईल ना. पण नाही तर काय, तर मला 4 टाल्या होत्या, मी 6 बाया सांगितल्या. त्या 6 बायात तर होऊन गेला मला. जागच्या जाग्यावर रस्ता आहे बसल्यासाठी. याला काय उचल खाचल करावं लागते काय जाग्यावर गंज मारायचा? आणि निसल्यावरही पाटील हा जास्त दिवस ठेवू नका बरं म्हटलं. हा एखादी पलटी मारा, यातलं काय ते फेकून द्या लवकर. आणि लवकरच काय व्यापारी लावून द्या यायला, जो भाव भेटेन त्यानं विकून टाका हा. का रे पाणी पडलं का टिकणार नाही काय? मी आतलं एखादं पाणी पडलं रिकला असता, भाव घेऊ वाढल्यावर ते लोक जमणार नाही की नाही? अरे भाव वाढायची कुठे वाट पाहता, जे हाती येईन ते सलटा आहे लवकर. चाल बरं मग आपण तिकडून शेंडे मावशी घरा इकडून चाल बरं, मावशीला सांगू 7-8 बाया देहनी आम्हाला. आणि काय त्याचं बा करून टाका लागेल लवकर. का मावशी आज दुपारी, नाही तर मग आज जर दुपारी जमलं तर दुपारी, नाही तर मग उद्या सकाळी 7-8 बाया भेटतील का मला कांदा निशेले? काय बाबू 4-5 बाया समजा, 2-3 लेकरं चालतील का तुले? आता बायाला का काळ्या पण आहे, गोत्याला ठरवून नाही तर मग बाया पाठवल्या असतात इकडे. मावशी लेकराईपेक्षा एखादी बाई कमी दे बा, पण बाया दे. मला कांदा मोठा खराब व्हायला आहे. लेकराईचं काही सांगता नसते येत. एखादा खराब कांदा देईन गंजीत टाकून तर डबल निसा लागेल मला. त्यापेक्षा एखादी बाई कमी दे, पण बायात दे. बरं जाऊ दे, मी पाहतो बाया कुठे सगळ्यात. बाया कुठे लागतील तुला? वावरात आहे टाकेल कांदा आहे की घरी आणला? कांदा आपल्या वाडग्यात आणला ना बापा. 4-5 म्हणजे मागच्या बारीने अटीस तर निसला आपण. तुम्हाला माहीत नाही वाटते, तुम्ही गावात जायला होते. मग आता देऊ की उद्या सकाळी देऊ सांगतो? आता बाया 3 वाजता घरी येतात. तू म्हणशील तर मी 4 वाजता पाठवतो, तू म्हणशील तर 6-7-8 वाजे लोक काम करून घे त्याच्याजवळून. नाही ना मग मावशी असं करणं, उद्या सकाळीच देतो तू. सकाळी कसं आता कुठे लाईट गिट त्याच्यात कुठे लाईनची सोय आहे, उद्या सकाळीच देतो. सिंधू बरी आली बहिणा तू इकडे, नाही तर मी त्या घराच्या इकडे येऊन राहिली. आता सकाळ जासान का? मग सकाळून त्या पाटलाच्या इकडे जासान ना कांदा निशाले. तू ये कण अजून समजा 3-4 बाया पाहिजो आणि 2 लेकरं पाहिजे. सांगा तुम्ही सकाळ कांदा निशाले. कांदा निशाले अटी वाडग्यात की तिकडे वावरात आहे त्याचा? कुठे सकाळी व मावशी? अटीच नाव वाडग्यातल्या वाडग्यात, गावातल्या गावात. काही दूर जावं लागत नाही, काही नाही. पाणी गिन्याचंही काम नाही, पाणी आणते तो. पाहिजे बाई त्याला बसायला गिशाले जागा करून द्यायला लावतो, नाही तर मागच्या बारीने त्याला कांद्यावरच बसायला लावतं. सरा गडबडत जातात बाय इकडे तिकडे. सांगून देजो मग बायाला, त्या घरा इकडच्या बायाला सांगून देजो, मी सांगतो बाकी गेल्या. का मावशी विचारला नाही का त्याला किती काय कांदा, काय किती बाया लागतात, कसं काय? तर पाय ना 11 टाल्या आहेत त्याच्या आणि 7 बाया सांगितल्या त्यानं. होईन काय काचं काय मावशी? 11 टाल्या 7 बायाला होतात काय कुठे? आणि 7 बाया जुटतात तरी काय? आता मी एक लगे 2 आणि 1 3 बाया समजा, 3-4 बाया जुटतील. मग असं करणं, त्या देराणीचं एक पोरगं नाही आणि एखादं मी पाठवतो. मग तुम्ही 5-6 बाया होता ना. बाई मागच्या बारीनं त्या माझ्या देराणीनं पोरगं आणलं होतं, तर तो कणकण करत जाय, काही लेकर वाकडं सांगू नको, आम्ही जातो 4-5 बाया आणि त्याला म्हणू मग नाही तर दही पारगी करून लगे त्याचा कांदा निसून देऊ सकाळी तारखेत. मोनिका चहा ठेवला होता ना तुला, घे बरं लवकर. मला बाया सांगेलात तिकडे वाडग्यात जावं लागते, कांद्या निशाला सांगेलात बाया आपल्या. या मग आता तिकडे बाया सांगेलात तर एवढा कांदा तर द्या म्हणून निसून. हा
हा एवढा जरा सकता आहे हा पहा ना, हा घरचा खराब झाला, वावरातला किती खराब झाला असेल. हा एवढा द्या मला निसून, मी तर लक्ष आठवते. अरे वा अन्न चहा त्या बाया तिकडे निघाल्या असतील ना, आवाजच देऊन राहिल्या असतील त्या. दे लवकर किल्ली घेऊन जा लागते मले, ते मग करतो काय हात आलं. पाटील पाटील नाही पाटील बॉल द्यायला पाठवून आम्ही चाललो तिकडे कांदा निशाले, नाही तर वाळग्याची चाबी द्या पाठवून, आम्ही जातो बा तिकडे निसता होतो दिवसाच्या आधी, लवकर सुट्टीवर या आम्हाला. पाय त्या बाया आवाज देऊन राहिले की नाही. एक तर पहिले चहा घेतला असता तर मी गेलो नसता ते सांग. जा हो त्या बायला सांग आता, हा ना येतात ना चहा घेऊन, चाबी देऊन दे त्या बायाजवळ. पायजा मावशी जास्त ठपरं काढू नका बरं, मोरगासोल होते मग तो कांदा घेत नाही त्याला व्यापारी. का भाऊ आता हा जोड कांदा आहे काही हा राटा नाही काही, हा जाऊ दे एकत्र आहेत की एकानं काढू. अरे बा मावशी फेकला नाही ना तो, फेकू नका बा, तो एका काळा तो जोड कांदा राटण तो जाते ना तिकडे हॉटेलाईन जाते ना, समोसे कचोरी त्याला काय घेणं नाही, ते कोणताही टाकतात कांदा, तो राहू दे एका काळा तो. बरं झालं बाबा इजारलं लवकर, नाही तर गेला असता अख्खा अख्खा तो बी, आम्ही फेकून देऊ राहिलो आता. अरे बा काढजा तो, हुसकून हसकून काढजा त्या कचऱ्यातला, त्यात काही फेकू नका तो कांदा, तो कामी येते बरं. का पाटील आता युद्ध चालू आहे इराकचं आणि इस्रायलचं, याचा मग तुमच्या कांद्यावर काही फरक पडते का, तुमच्या कांद्यावर भावावर? हो ना मावशी, आता आमच्यावर बी त्याचा परिणाम होते बा. आता आपला जो माल आहे हा, त्या कोणती हॉर्मोजची सामुद्रधुनी आणतात, त्याच्यातून पारच नाही होऊ देऊन राहिले ते. त्या देशात माल गेला नाही आपला, इकल्या गेला नाही, तर हा जसा तसा गोडाऊनवर पडेल राहते. झालं याला या कांद्याला, आपल्या शेतातल्या कांद्याला कोणी मागणी करत नाही, व्यापारी काय करतील घेऊन तिकडे इकल्याच नाही जात, मग हे भाव पडून राहिले आपले. हो ना बाबा, काल पाहिलं मी टीव्हीवर, काय सोनं घेऊ नका म्हणतात बा, सोनं आणि इंधनाचा कमी वापर करा म्हणतात. आता तुम्ही सांगा इंधनाचा कसा कमी वापर करता येईल? ते का बाबा गॅस आहे का, त्याला का बटणं आहेत का? एकदा चुलीत लावलं की ते का कमी जास्त करता येते का? ते जळतेच लोक कोयसा होय तर बाहेर निघते काय? अरे मावशी, इंधनाचा कमी वापर करा म्हणजे काही आपलं हे लाकडाचं इंधन थोडीच काही, याचं नाही ते म्हणत. ते म्हणत हे जे पेट्रोल डिझेल आहे हे याला इंधन म्हणतात. हे जे आपण गाडीत टाकतो की नाही, गाड्या बी त्याच्यावर चालतात की नाही, जसे चुलीत लाकडं लावल्यावर कशी आपली चूल पेटते, तसं गाडीत पेट्रोल टाकल्यावरच तिचं इंजिन पेट घेते, म्हणजे ते चालू होते, समजा तिचं पिस्टन हलते, तर त्याला बी इंधनच म्हणतात. म्हणून ते कमी वापर करा म्हणतात इंधनाचा. तर ते आपल्या घरातल्या इंधनाचा नाही म्हणत, तर ते पेट्रोल डिझेल नावाच्या इंधनाचा कमी वापर करा म्हणतात. हो त्या इंधनाचं म्हणतात का ते? मी म्हटलं बाबा इंधन म्हणजे आपल्या फुटल्या पराठ्या याचाच वापर करा म्हणतात का कमी?